नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा असणार आहे. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या अनेक दिवसाभरापासून शेतकरी बांधव अशी प्रतीक्षा करत होते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी जमा होईल. कारण की खरीप हंगाम आता तोंडावरती आला आहे आणि खरीप हंगाम म्हटल्यावरती मग पेरणीसाठी मग त्याचबरोबर शेतकरी बांधवांना शेतीच्या मशागतीसाठी अत्यंत पैशांची गरज असते. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजना ही एक अशी योजना आहे, आर्थिक आधार देण्याची योजना आहे. शेतकरी बांधवांना आर्थिक आधार दिलासा मिळतो. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना ही सुरू करण्यामध्ये आलेली योजना आहे. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दर म्हणजेच की हप्ताप्रमाणे 2,000 रुपये अशी रक्कम देण्यामध्ये येते. त्यामुळे नक्कीच शेतकरी बांधवांना थोडाफार या ठिकाणी आधार मिळत असतो. त्यामुळे आता खरीप हंगाम तोंडावरती आला आहे आणि या पार्श्वभूमीवरती असा प्रश्न आहे शेतकरी बांधवांचा की माझ्या खात्यावरती पैसे जमा होणार का? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. आणि त्यातच आता शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेची आतुरतेने चापकासारखी प्रतीक्षा करत होते, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. होय शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाच 9वा हप्ता नव्हे, तर बघा आता यावेळी तुमच्या खात्यावरती फक्त 2,000 रुपये नव्हे, तर बघा फक्त नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये नव्हे, तर आता तुमच्या खात्यावरती थेट 4,000 रुपये जमा होणार आहेत. आता बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना असा देखील प्रश्न पडला असेल की हप्ता तर 2,000 रुपयांचा असतो, मग 4,000 रुपये नेमकी कशा प्रकारे जमा होणार? तर शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, यावेळी तुमच्या खात्यावरती 2 हप्ते पूर्णपणे जमा होणार. आता कोणते 2 हप्ते हे जमा होणार? तर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आणि केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे किती एकूण 4,000 रुपये आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार. केंद्र सरकारची PM किसान योजना आणि केंद्र सरकारच्या धर्तीवरती राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. आता थोडक्यात जर का शेतकरी बांधवांनो सांगायचं झालं तर PM किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दरवर्षी 6,000 रुपये देण्यामध्ये येत असतात आणि त्याचनुसार राज्य सरकार देखील नमो शेतकरी योजनेचे दर वर्षाला 6,000 रुपये देते. केंद्र सरकारचे 6,000 आणि राज्य सरकारचे 6,000 अशा पद्धतीने दर वर्षाला पात्र असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दरवर्षी 12,000 रुपये हे जमा होतात. आता केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 22 हप्ते हे जमा झालेले असून आता PM किसान योजनेचा 23वा हप्ता हा जमा होणार. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून देखील नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाले असून आता 9वा हप्ता जमा होणार. एकंदरीत जर बघायला गेलं तर केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने या 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार. PM किसान योजनेचा 23वा हप्ता हा जमा होणार. 2 हप्त्यांचे 4,000 रुपये हे जमा होणार. इथपर्यंत तर सर्व शेतकरी बांधवांना समजलं, परंतु हे 4,000 रुपये नेमके कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार, कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार नाहीत, तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्त्याचे पैसे जमा होणार नाहीत, तसेच हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का,
विना अडथळा खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, यासाठी नेमके शेतकरी बांधवांना काय करावे लागेल, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी शेतीविषयी या चॅनलवरती तुम्हाला माहिती पाहायला मिळेल. तर चला पाहूया सविस्तर अपडेट. जर तुम्ही देखील हप्त्याची अत्यंत प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील हप्त्याची गरज असेल, तर हा खास व्हिडिओ आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी असणार आहे. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार हे देखील आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे. फक्त आता काय करायचं आहे, 3 ते 4 मिनिटे वेळ काढून या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलेलं आहे की नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण तुमच्या खात्यावरती 4000 रुपये जमा होणार आहेत. हे तर तुम्हाला समजलंच असेल, परंतु हे नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत, त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे की नाही हे देखील तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो पाहायचं आहे. तर आता चला आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. आता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची यादी असणार आहे, तुम्ही नक्की पाहून जा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव आलेलं आहे की नाही. तुमच्या जिल्ह्याचं जर का या यादीमध्ये नाव आलेलं असेल तर तुमच्या खात्यावरती 2+2 म्हणजेच की 4000 रुपये 2 योजनांचे एकूण जमा होण्यास सुरुवात पुढील 2 ते 3 तासांमध्येच होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया. अकोलामधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. अकोलामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, अकोलामधील शेतकरी असाल, तर तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नंबर 2 वरती जिल्हा आहे अमरावती. अमरावतीमधील शेतकरी असाल, अमरावतीमध्ये राहून शेती करत असाल, नमो PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या देखील खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर जिल्ह्यामधील शेती करत असाल, तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, कोल्हापूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, त्याचबरोबर PM किसान योजनेचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बीड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, नमो PMच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. नाशिक, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.